नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण फॅक्टरेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या चॅप्टर मध्ये आपण एखादं अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं असेल त्याला कसं फॅक्टराइज करायचं हे शिकलो. त्यावरच आधारित असलेले काही एक्झाम्पल घेतले आणि प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 आपण संपवला. तर फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक असणार आहे फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. तर बघा फ्रेंड्स, मागच्या चॅप्टर मध्ये तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब याचा फॉर्म्युला तुम्ही शिकले असाल. ठीक आहे, आता याचा फॉर्म्युला काय होता फ्रेंड्स? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय होता? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे, अशा टाइपचं एक्सपान्शन आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो होतो. ओके, तर फ्रेंड्स, आता मी काय करणार, या फॉर्म्युलाचा यूज करून मी ए क्यूब प्लस बी क्यूब चे फॅक्टर्स पाडणार. ठीक आहे, कसे पाडणार ते बघा. सगळ्यात आधी मी काय करतो, हा फॉर्म्युला असं लिहून टाकतो, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, आता हा फॉर्म्युला कसा आहे? ए क्यूब. आता बघा फ्रेंड्स, ए क्यूब प्लस बी क्यूब मी आधी लिहून टाकतो. ओके, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. ठीक आहे, मी लिहू शकतो ना ए क्यूब प्लस बी क्यूब, त्याच्यानंतर हे दोन टर्म लिहू शकतो. ठीक आहे, आता मला या ठिकाणी मग काय करता येईल, आता ही जी एवढी टर्म आहे फ्रेंड्स, ही आपण इकडे मूव्ह करणार. ठीक आहे, आपल्याला कशाचे फॅक्टर पाडायचे? ए क्यूब प्लस बी क्यूब चे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे. ओके, त्याच्यामुळे ही जी एवढी टर्म आहे ना, ती आपल्याला इकडे घेऊन येऊ. ठीक आहे, इकडे रिमूव्ह करणार आणि ही जी टर्म इकडे रिमूव्ह झाल्यानंतर ती प्लस ची आहे ना, इकडे त्याचा ना मायनस होऊन जाईल. ठीक आहे, तर मग कसं आहे बघा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब एवढी टर्म. ठीक आहे, इकडे जाताना आता 3a स्क्वेअर बी हा प्लस आहे ना, मग इकडे जर रिमूव्ह केला तर मायनस होणार, तसं हा सुद्धा मायनस होणार. ठीक आहे, मग काय ना, ए क्यूब प्लस बी क्यूब जसं तसं आहे ना. ओके, आता आपण काय करणार, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी कॉमन काय आहे? एक मिनिट, मी इथे लिहून टाकतो. 3a स्क्वेअरला मी 3a इंटू ए लिहून टाकू शकतो. ठीक आहे, बी 3a, आता बी स्क्वेअरला मी काय लिहिणार? बी इंटू बी लिहिणार. ओके, ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, आता काय करणार आपण? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब जसं तसं लिहितो. आता बघा फ्रेंड्स, 3ab. ओके, 3ab कॉमन काय निघतोय? 3ab आणि 3ab कॉमन निघतोय. ठीक आहे, त्याला बाहेर काढू. 3ab. एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, दोघं ठिकाणी मायनस साइन आहे. मायनस साइन आपण बाहेर काढली आहे आणि मायनस साइन जर आपण बाहेर काढली तर ही पुढची साइन ती ब्रॅकेट मध्ये, आणि मायनस साइन जर बाहेर काढली तर पुढची मायनस साइन जर ब्रॅकेट मध्ये ती मायनस ची प्लस होऊन जाणार. ओके, मग या ठिकाणी 3ab कॉमन काढला, उरला काय या ठिकाणी? ए. ठीक आहे, 3ab आपण कॉमन काढलाय, काय उरतोय? ए. मग हा मायनस आहे ना, मायनस ब्रॅकेट मध्ये जाताना तो प्लस होऊन जाईल. ठीक आहे, या ठिकाणी काय उरतोय? 3ab आपण बाहेर काढलाय, उरला बी. ओके, ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, आता नेक्स्ट काय करणार आपण? बघा फ्रेंड्स, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबला मी ए प्लस बी इंटू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, त्याला मी ए प्लस बी इंटू ए प्लस बी स्क्वेअर. बघा, 3 1 प्लस 2 3. ठीक आहे, इंडायसेस लॉ, आपण इंडायसेस लॉ मागच्या इंडायसेस चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो. इंडायसेस लॉ. ठीक आहे, इंडायसेस लॉ मध्ये आपण काय शिकलो होतो? ए रेस टू एम इंटू ए रेस टू एम एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. ठीक आहे, तोच रूल आपण या ठिकाणी यूज केलाय. ओके, नेक्स्ट 3ab ए. ठीक आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, आता याला व्यवस्थित ऑब्झर्व करा फ्रेंड्स, आपल्याला कॉमन काय दिसतोय?
ए प्लस बी कॉमन दिसतोय. ठीक आहे, या जी एवढी टर्म आहे ना, एवढ्या टर्म मध्ये आपल्याला कॉमन काय दिसतोय, ए प्लस बी कॉमन दिसतोय. सो आपण बाहेर कोणाला काढणार, ए प्लस बी ला बाहेर काढणार. ठीक आहे, मग मध्ये उरणार काय, मध्ये काय ना ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी बाहेर काढलाय. ठीक आहे, मग उरणार कोणती टर्म, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 3ab. ठीक आहे, हा उरला. आता हा ए प्लस बी तर बाहेर काढलाय, हा पण ए प्लस बी बाहेर काढलाय. सो एवढी टर्म उरली. ठीक आहे, आता ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, नेक्स्ट काय ना फ्रेंड्स, ए प्लस बी लिहिला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, मग काय येणार या ठिकाणी, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 3ab इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, आता नेक्स्ट काय करावं लागेल, ए प्लस बी बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 3ab. बघा फ्रेंड्स, मायनस 3ab प्लस 2ab, मायनस 3ab प्लस 2ab म्हणजे मायनस ab. ओके, सो काय ना या ठिकाणी a इंटू बी, ए स्क्वायर मायनस 2 प्लस 2ab मायनस 3ab मायनस 1ab प्लस बी स्क्वायर. ओके, इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब याचे फॅक्टर्स आपल्याला अशा पद्धतीने करता येते. ओके, आता बघा फ्रेंड्स, पुढे जे एक्झाम्पल मी घेणार आहे त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हाच फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ठीक आहे, या फॉर्म्युलाचा. ठीक आहे, पुढचे जे एक्झाम्पल असेल ते सगळे एक्झाम्पल मध्ये आपल्याला या फॉर्म्युलाचा यूज करावा लागेल आणि पुढचा जो प्रॅक्टिस सेट असेल त्या प्रॅक्टिस सेट पण हा फॉर्म्युल्यावर बेस असणार आहे. ठीक आहे, तर मग हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहून घ्या. काय मिळाला तो, ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय मिळाला, ए प्लस बी टू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. ठीक आहे, आता आपण काही एक्झाम्पल घेणार याच्यावर बेस. एक्स क्यूब प्लस 27y क्यूब. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला याचे जो फॅक्टर्स आपण काढला, याचे फॅक्टरायझेशनचा जो फॉर्म्युला बघितला त्याच्यानुसार आपल्याला सोडायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आता बघा फ्रेंड, एक्स क्यूब प्लस 27y क्यूब. आता याला मी असं लिहू शकतो ना, एक्स क्यूब प्लस 27y क्यूब. आता 27 हा कोणाचा क्यूब आहे, 3 चा क्यूब आहे, आणि y क्यूब हा कोणाचा क्यूब आहे, y चा क्यूब आहे. ओके, सो मी या ठिकाणी 3y ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. ठीक आहे, बघा 3y ब्रॅकेट क्यूब, 3 चा स्क्वेअर 27, y सॉरी 3 चा क्यूब 27 आणि y चा क्यूब y क्यूब. ठीक आहे, 3y क्यूब म्हणजे 27y क्यूब, म्हणून 27y क्यूबला मी 3y क्यूब लिहिला. ओके, आता आपण काय करणार, आता हे जे इक्वेशन आहे ना त्याला आपण ए क्यूब प्लस बी क्यूब याच्याशी कम्पेअर करणार. याचे जो आपण फॅक्टर्स पाळले त्याशी आपण कम्पेअर करणार. ठीक आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. आता आपण याचे फॅक्टर्स काय बघितले, ए प्लस बी, याचा फॉर्म्युला काय बघितला आपण, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर. ओके, नेक्स्ट आता बघा, आता कम्पेअर करणार. एक्स क्यूब म्हणजे ए क्यूब, बी क्यूब म्हणजे 3y क्यूब, म्हणून ए ची व्हॅल्यू काय येणार, एक्स. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 3y येणार. ओके, आता आपण काय करणार, ए आणि बी ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करणार. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये पुट करणार. ए ची व्हॅल्यू काय, म्हणजे ए क्यूब म्हणजे एक्स क्यूब, बी क्यूब म्हणजे 3y ब्रॅकेट क्यूब. ओके, ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस 3y. ए ची व्हॅल्यू आपण एक्स टाकली, बी ची 3y टाकली. ए स्क्वायर म्हणजे एक्स चा स्क्वेअर
ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 3y प्लस बी स्क्वायर 3y ब्रॅकेट स्क्वायर ओके सो x प्लस 3y x स्क्वायर 3 इंटू x इंटू y म्हणजे 3xy प्लस 3y ब्रॅकेट स्क्वायर 3 चा स्क्वायर 9 y चा स्क्वायर y स्क्वायर ओके 3 चा स्क्वायर 9 y चा स्क्वायर y स्क्वायर ठीक आहे तर बघा फ्रेंड्स आपल्याला याचे फॅक्टरायझेशन काय मिळालं हे मिळालं ओके हे याचं आन्सर असेल x प्लस 3y इंटू x स्क्वायर मायनस 3xy प्लस 9y स्क्वायर ठीक आहे हे त्याचं आन्सर असेल आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू तर बघा फ्रेंड नेक्स्ट एक्झाम्पल काय 8p क्यूब प्लस 125 क्यूब ओके सगळ्यात आधी आपण काय करणार फ्रेंड्स आपण क्यूब लिहून टाकू ठीक आहे क्यूब कारण की आपल्याला क्यूबची गरज पडणार ओके आता 1 चा क्यूब काय असतो फ्रेंड्स 1 चा क्यूब 1 असतो 2 चा क्यूब 8 असतो 3 चा क्यूब 27 असतो 4 चा क्यूब 64 असतो 5 चा क्यूब हा 125 असतो 6 चा क्यूब हा 216 असतो 7 चा क्यूब हा 343 असतो 8 चा क्यूब हा 512 असतो 9 चा क्यूब हा 729 असतो 10 चा क्यूब हा 1000 असतो ओके आता मी हे क्यूब का लिहून ठेवले सांगतो तुम्हाला बघा 8p क्यूब आता 8 हा कोणाचा क्यूब आहे 8 हा 2 चा क्यूब आहे ठीक आहे 125 हा कोणाचा क्यूब आहे 125 हा 5 चा क्यूब आहे सॉरी या ठिकाणी ठीक आहे 125 हा 5 चा क्यूब आहे ओके आता आपण काय करणार आता या ठिकाणी मी काय करतो 8p क्यूबला मी 2p ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो ना बघा 8p क्यूबला मी 2p ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो ओके 2p ब्रॅकेट क्यूब 2 चा क्यूब 8 आणि p चा क्यूब p क्यूब ठीक आहे 8p क्यूब म्हणजे 2p ब्रॅकेट मध्ये 2p क्यूब प्लस 125 q क्यूब 125 हा 5 चा क्यूब आहे सो मी आणि q हा स्वतः q चा आणि q क्यूब हा स्वतः q चा क्यूब आहे ओके सो मी 5 q ब्रॅकेट क्यूब लिहिणार ओके 5 क्यूब ब्रॅकेट क्यूब 5 चा क्यूब 125 q चा क्यूब q क्यूब ठीक आहे आता आपल्याला कशाशी कंपेअर करणार फॅक्टर्स ऑफ a क्यूब प्लस b क्यूब ओके फॉर्म्युला काय मग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर ठीक आहे आता कंपेअर करणार मग a ची व्हॅल्यू 2p a ची व्हॅल्यू 2p b ची व्हॅल्यू 5q ठीक आहे a च्या जागेवर 2p b च्या जागेवर 5q आता a आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळून गेले आता a आणि b ची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार ठीक आहे a क्यूब मीन्स 2p ब्रॅकेट क्यूब प्लस b क्यूब म्हणजे 5q ब्रॅकेट क्यूब ओके a प्लस b what is the a is 2p and b 5q ओके a स्क्वेअर म्हणजे 2p चा ब्रॅकेट स्क्वेअर a means 2p and b means 5q plus b square 5q square okay so 2p plus 5q okay 2p square म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर 2p into 5q p into q pq 5 into 2 10 10pq ओके आणि हा मायनस आहे प्लस 5q स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 आणि q चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर हा 25 आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर ठीक आहे तर हे आपलं फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आहे ठीक आहे बघा 2p क्यूब प्लस
5q क्यूब याचं एक्सपान्शन हे आलं. ठीक आहे, हा फॉर्म्युला जर पुट केल्यानंतर. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एन क्यूब प्लस 1/64 एन क्यूब. ओके, आता या ठिकाणी आपल्याला याला पण फॅक्टराइज करायचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये आता एम क्यूब मी जस्ट असं लिहून घेतलो. आता 1/64 एम क्यूब. आता 64 हा कोणाचा क्यूब आहे फ्रेंड? 64 हा 4 चा क्यूब आहे. ठीक आहे, आणि एम क्यूब हा स्वतः एम चा क्यूब आहे. ठीक आहे, मग मी काय लिहिणार? आणि 1 हा 1 चा क्यूब आहे, सो 1/4 एम ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो ना मी. बघा, ब्रॅकेट स्क्वेअर ने क्यूब येतो. ओके, 1/4 एम ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, 1/64 एम. बघा करून बघू. 1/4 एम ब्रॅकेट क्यूब. 1 चा क्यूब 1, 4 एम चा क्यूब. आता 4 चा क्यूब काय आहे? 64 आहे, आणि एम चा क्यूब एम क्यूब. ओके, सो 1/64 एम क्यूब म्हणजे 1/4 एम ब्रॅकेट क्यूब. आता याला आपण ए क्यूब प्लस बी क्यूब याच्याशी आपण कम्पेअर करणार. आता ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी अँड ए स्क्वायर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर. ओके, मग आता कम्पेअर करणार आपण. ए ची व्हॅल्यू एम. ठीक आहे, ए क्यूब एम क्यूब म्हणजे ए ची व्हॅल्यू एम अँड बी क्यूब आणि 1/4 एम ब्रॅकेट क्यूब. बी ची व्हॅल्यू 1/4 एम असेल. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू एम, बी ची व्हॅल्यू 1/4 एम. नेक्स्ट आता आपण टाकणार व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये. एम क्यूब प्लस बी ची व्हॅल्यू 1/4 ब्रॅकेट क्यूब. ओके, ए प्लस बी म्हणजेच एम प्लस 1/4 एम. ए स्क्वेअर, व्हॉट इज ए स्क्वेअर? एम स्क्वेअर मायनस ए बी. ए मीन्स एम and b means 1/4 m. ठीक है, प्लस b square 1/4 m bracket square. Okay, so m plus 1/4 m m square minus. ठीक है, m न्यूमरेटर ला डिनोमिनेटर ला कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, मग उरणार काय? 1/4. ठीक आहे, 1/4 m ब्रॅकेट स्क्वेअर. 1 स्क्वेअर 1 and 4m स्क्वेअर. आता 4m ब्रॅकेट स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, m चा स्क्वेअर m स्क्वेअर. ठीक आहे, तर हे त्याचा आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल करू. फोर्थ क्वेश्चन 250 p क्यूब and 432 p क्यूब. ओके, आता सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल 250 हा कोणाचा क्यूब आहे का? नाही, 250 हा कोणाचा क्यूब नाही. 432 हा कोणाचा क्यूब आहे? 432 कोणाचा क्यूब. ओके, आता बघा 250 चा निम्मे काय असतो? 125 आणि 125 हा 5 चा क्यूब आहे. ठीक आहे, मग मी काय करणार आता? तिथं आधी लिहून टाकतो जास्त p क्यूब प्लस 432 क्यूब क्यूब. ओके, 250 p क्यूब. आता 250 मीन्स 2 into 125 p क्यूब. 432, आता 432 च्या निम्मे काय असतो? 432 निम्मे असतो 216. ठीक आहे, 216 हा 6 चा क्यूब आहे. ओके, मग आपण 432 ला कसं लिहू शकतो? 2 into 216. 260 into 2 432, 125 into 2 250. ओके, क्यूब क्यूब. आता काय करणार फ्रेंड्स? बघा, या दोघं टर्ममधून कॉमन काय निघतंय का? 2 कॉमन निघतोय. बघा, 2 कॉमन निघतोय. 2 कॉमन काढू. आता 2 जर कॉमन काढला मग मध्ये काय येणार? 125 p क्यूब प्लस 260 q क्यूब येणार. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, 2 आपण बाहेर राहू देऊ. आता आपल्याला ही जी एवढी टर्म आहे ना त्याला फॅक्टराइज करायचंय. त्याला ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला यूज करून त्याला फॅक्टर्स काढायचे त्याचे. ओके, 125 p क्यूब. 125 हा 5 चा क्यूब आहे. ठीक आहे, म्हणजे 125 p क्यूब हा कोणाचा क्यूब असेल? 5p ब्रॅकेट क्यूबचा क्यूब असेल.
5 चा क्यूब 125, p चा क्यूब p क्यूब. ठीक आहे. सो 5p ब्रॅकेट क्यूब. ओके, आता हा 2 आहे ना, असं असं राहू द्या. आता आपल्याला जे पण करायचंय सगळे ब्रॅकेट मध्येच करायचंय. ओके, तर बघा आता आपण काय करणार, 125 p क्यूबला मी 5p ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. 5p ब्रॅकेट क्यूब मीन्स 125 p क्यूब. त्याच प्रकारे 216 क्यूब. आता 216 हा कोणाचा क्यूब आहे, 6 चा क्यूब आहे. ठीक आहे. आणि 216 क्यूबला मी कसं लिहू शकतो, 6 क्यूब 6 ब्रॅकेट क्यूब. 6 चा क्यूब 216, क्यू चा क्यूब क्यूब. ठीक आहे. आता 216 क्यूब म्हणजे 6 क्यूब ब्रॅकेट क्यूब असं असतं. आता आपण काय करणार, आता ही जी टर्म आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे हा फॅक्टर असते, त्याला आपण कम्पेअर करणार. ठीक आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब, फॉर्म्युला काय, ए प्लस बी ए स्क्वायर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर. ठीक आहे. आता आपण काय करणार, 2. आता ए ची व्हॅल्यू काय, एक मिनिट. ए ची व्हॅल्यू काय आहे, त्याला एवढ्याला आपण याची कम्पेअर करू. ए ची व्हॅल्यू 5p आणि बी ची व्हॅल्यू 6q. ठीक आहे. नेक्स्ट, ए मीन्स ए क्यूब म्हणजे 5q चा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 6q चा क्यूब. इथं क्यूब आहे, स्क्वेअर नाही. ए प्लस बी म्हणजे 5p प्लस 6q ए स्क्वायर, 5p चा स्क्वायर मायनस 5p इंटू 6q प्लस बी स्क्वायर मायनस 6q चा स्क्वायर. ठीक आहे. आता नेक्स्ट 5p प्लस 6q 5p ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 25p स्क्वायर, 5 × 30. ठीक आहे. p इंटू क्यू p क्यूब, 6q ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर 36 आणि q चा स्क्वेअर काय येणार, q स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा जो 2 आहे फ्रेंड्स, बघा इथं 2 आहे ना, 2 ला आपण मल्टिप्लायर टाकून देऊ. ओके, सो याचे आन्सर हे येणार. ठीक आहे. 2 मल्टिप्लायर. ठीक आहे. तिघा ठिकाणी इथं 2 येणार. ओके, सो हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आजच्या लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. आशा करतो की आजच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनल मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.